राहुल पाटीलला तर मी कशा पद्धतीने निवडून येऊन वाटत्या, परंतु राहुल पाटील विसरलेत. आज ते आमदार आहेत ना, ते फक्त रवी सोनकांबळे दे ना भीक मागायला आलं तर माझ्याकडं. माझ्या चौकटवर लाल जीप चाटत आलेला आमदार, आणि ते म्हणतात मेरे पास क्या, मैं तो फकीर हूँ. आणि मग निवडणुकीत पैसे कुठं लागतात? तरी तुमचं काँग्रेसचं तिकीट कापले का? काँग्रेसचं तिकीट पक्षानं नाही काढलं माझं. काँग्रेस पक्षानं पार्लमेंटरी बोर्डामध्ये सांगितलं होतं की रवी सोनकांबळे आणि आशिष वाकोडे हे 2 तिकीटं देऊन द्या. परंतु इथं लोकलचे जिल्हाध्यक्ष आमचे नवनिर्वाचित त्यांनी आणि आमदार राहुल पाटील या दोघांनी मिळून हे सगळा खेळ केलाय काँग्रेस संपविण्याचा. आणि आदरणीय बाबाजानी साहेब यांनी संपूर्ण काँग्रेस, उद्धव सेनेचे जे आमदार आहेत, अहंकारी, मगरूर, जातीवादी आमदार राहुल पाटील यांच्या दावणीला काँग्रेस बांधून टाकली. दोघांनी मिळून तिकीट कापलं. हा दोघांनी मिळून तिकीट कापलं तुमचं. राहुल पाटीलला तर मी कशा पद्धतीने निवडून येऊन वाटत्या, परंतु राहुल पाटील विसरलेत. आज ते आमदार आहेत ना, ते फक्त रवी सोनकांबळे दे ना भीक मागायला आलं तर माझ्याकडं. वरपुडकर साहेबांनी जेव्हा त्यात तत्कालीन जिल्हाध्यक्ष होते, आमचे चंद्रकांत हांडोरे आणि आमचे नदीम इनामदार आणि रमेश चिन्नेताला साहेब यांनी सांगितल्यानंतर मी विधानसभेचा फॉर्म विड्रॉल केला. माझ्या चौकटवर लाल जीप चाटत आलेला आमदार, आणि ते काय मला माझी उमेदवारी कोणी कापू शकतंय हे ठीक आहे, परंतु जनतेतल्या मनातलं माझं नाव कोणी कापू शकत नाही. म्हणजे एका महापौराची उमेदवारी कटायली आणि त्यात पक्षश्रेष्ठीने काहीच, आणि बाहेरचा आमदार एवढा इंटरफेअर करायला. नाही, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षानं परभणीचा राहुल पाटीलच्या दावणीला बांधून टाकलाय. नाही, दुसरं एक हे जे तुमचेच प्रदेश उपाध्यक्ष हितर हत्यांबिरे, तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटते? नाही, ते काय लय मोठा माणूस नाही, एक साधारण माणूस आहे. त्यानं कधी निवडणूक लढविली नाही, म्हणून त्याला निवडणुकीचा काही अनुभव नाही. ते फार साधारण माणूस आहे, सोन्याचं गाढव आहे, कमी वयामध्ये जास्त पैसे आले म्हणून त्याला काय गांभीर्य घेत नाही, आणि त्याचा ह्याच्यामध्ये काय रोल नाही. कोणाचा? ते सिद्धार्थ हत्यांबिरे तुम्ही म्हणले ना, साधारण माणूस ते काय फार गांभीर्याने घ्यायचा माणूस नाही. बरं, तुमच्या पॅनलमध्ये तुम्हाला सोडून पॅनल झाला अशी चर्चा आहे की तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं तर तुमचे जे सहयोगी होते म्हणू लागले म्हणे आम्ही काँग्रेस पक्षाकडून तिकीट घेणार नाही. असे म्हणले ते. आता ते 16 तारखेला कळन का घेतलं नाही का नाही. मतदान 15 तारखेला आहे, मतमोजणी 16 तारखेला आहे. प्रभाग क्रमांक 3च्या जनतेच्या मनात काय आहे हे आता 16 तारखेलाच कळन. म्हणजे मग तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात? बिलकुल बिलकुल जाणार आहे मी. पक्ष अपक्ष, ज्यांचा कोणीच नाही त्याचा अपक्ष पक्ष. दुसऱ्या पक्षाने तुम्हाला तिकीट साठी काही अप्रोच नाही केलं का? नाही, मला बरेच जणांना ऑफर दिली ती, परंतु मला काँग्रेसमध्येच काम करायचंय निवडणुकीनंतरही. ही कोण धक्कादायक गोष्ट वाटत नाही का तुम्हाला? आता ते पक्षाला कळायला पाहिजे काय करावं. पक्षाला कळायला पाहिजे धक्कादायक गोष्ट. परभणीच्या 3 टर्मचे नगरसेवक, परभणीचे महापौर, प्रदेशचे सचिव, परभणीमध्ये सर्व समाजात विशेष करून मुस्लिम, ओबीसी, मराठा सर्व समाजात एक चांगली छबी असणाऱ्या माणसाचं तिकीट कापलंय. मला तर हसू यायलंय. तुमचं तिकीट कापलं म्हणजे परभणीकरांना बी एक आश्चर्याचा बाब आहे, आणि त्यातल्या त्यात तुमचे ते उमेदवार नाही तर तुम्ही का घेतला? ते पॅनल होईना गेला मग तुम्ही तिकीट घेतला नाही का? तुमचं तिकीट डायरेक्ट कापलं त्यांच्या म्हणण्यावर? नाही, त्यांच्या नाही, ते त्याच्यातले जे आमचे नगरसेवक आहेत ते चांगले आहेत, त्यांना काहीतरी दबाव असान. परंतु हे सर्व षडयंत्र आमदार राहुल पाटील आणि जिल्हाध्यक्ष या दोघांनी मिळून केलंय. राहुल पाटीलला वाटतच नाही की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कोणी उभी केली पाहिजे. आता आपण जर बघितलं, राहुल पाटील जे आमचे बाळासाहेब गोडबोले प्रभाग 15 मधून त्यांना तिकीट दिलं नाही. ते आज धनुष्यबाणाकडून उभा आहेत. 13 मध्ये राहुल कांबळे जे त्यांचे अहोरात्र काम करणारे अतिशय चांगला माणूस, त्याला तिकीट दिलं नाही, ते प्रभाग 13 मधून उभा आहेत. त्यानंतर गौतम नगर मधून आमचे अमोल गायकवाड, अतिशय चांगला माणूस, त्याला सुद्धा तिकीट दिलं नाही. अशा बऱ्याच जणांना तिकीट दिलं नाही. बाबासाहेबांची चळवळ संपवण्याचा डाव आहे, आणि राहुल पाटील त्याच्यामध्ये कसं आहे की इतका अहंकार भरलेला आहे पैशाचा की त्याला गरिबी माहीत नाही.
त्याच्या वडिलांनी काय काय कसे कसे कुलगुरू असताना पैसे कमविलेत. आणि मी तर तुम्हाला सांगतो, आज जे इतक्या शान शौकत करते ना राहुल पाटील, हे फक्त त्याच्या संस्थेमध्ये जे स्कॉलरशिप मिळते आमच्या विद्यार्थ्याला, तुम्ही जाऊन विचारा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते का नाही. सर्व विद्यार्थी स्कॉलरशिप जमा करतात आणि त्या स्कॉलरशिपच्या पैशावर हे निवडणुका जिंकते आणि लोकांना त्रास देते. अशी चर्चा आहे की रवी सोनकांबळे पैसे खर्चत नाहीत म्हणे. रवी सोनकांबळे म्हणतात मेरे पास क्या, मैं तो फकीर हूं. आणि मग निवडणुकीत पैसे कुठे लागतात? निवडणुकीत पैसे लागतात म्हणजे भ्रष्टाचारी माणसं आहे त्याच्याजवळ पैसे असतील ते लावीन. आम्ही तर भ्रष्टाचार करीतच नाही, आमच्यावर कोणता डाग बी नाही. तर मागच्या वेळी तुमच्या त्या पॅनलमध्ये बी असं तुम्ही सांगितलं, ऐन निवडणुकीत तुम्ही सांगितलं होतं म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत. मग सगळ्या पॅनलच्या लोकांनी तोडजोड करून तुम्हाला त्यात घेऊन निवडणूक लढवली. हा सगळा घोळ पैशासाठी झालाय का? मग त्यावेळेस मी सांगितलं होतं माझ्याकडे पैसे नाहीत, बरोबर आहे. लोकांनी काऊन निवडून दिलं? मग आता तीच परिस्थिती का? पैसे पैसे ना तुमच्या पैसे. नाही, पैसे निवडणूक मतदाराला पैसे देणाऱ्यापैकी आम्ही नाहीत. काँग्रेस पक्ष हा मतदाराला पैसे देणाऱ्यापैकी नाही, त्याच्यातला मी आहे. आता जरी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली नाही असं लोक म्हणतात, काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी दिली होती, परंतु ह्या ठिकाणचे आमदार राहुल पाटील आणि बाबाजानी यांनी माझी उमेदवारी नाकारलेली आहे. त्याच्यानं काँग्रेस पक्षाचे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत, त्यांनी मला महापौर केलंय आणि माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही आणि म्हणून मला पैसे लागत नाहीत. दुसरी एक चर्चा आहे प्रभागामध्ये तुमच्याविषयी अँटी इन्कम्बन्सी म्हणे. काही लोक असं सांगायलेत की रवी मामाचं रवी सोनकांबळे यांचं प्रभागाविषयी लोकांकडून नाराजी आहे तुमच्याविषयी, त्याच्यामुळे तुम्हाला तिकीट देण्यासाठी, तुम्हाला पॅनलमध्ये घेण्यासाठी लोक थोडं थांबू लागले. नाराजी आहे तर 16 तारखेला पडते, नाराजी नाही तर 16 तारखेला निवडून आणते. 16 तारखेला कोणाचा गुन्हा असणार? आता ते मतदाराच्या हातात आहे. माझी तर भावना मतदारावर आहे. मी काम केलंय तर मला निवडून देते, मी काम नाही केलं तर निवडून देणार नाहीत.